Dear student, in the last lecture we have seen adaptation for blending with surroundings. In this lecture we will see the classification of living organisms. For that we have to see Darwin's theory of evolution. याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी डार्विनचा असणारा जो काही उत्क्रांतीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांताविषयी आपल्याला त्या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिजे. ग्रेट सायंटिस्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की चार्लस डार्विन ए बायोलॉजिस्ट स्टडीड numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to the changing environment. तर या ठिकाणी असणारा जो काही चार्लस डार्विन नावाचा असणारा जो काही जीवशास्त्रज्ञ जो आहे तर या जीवशास्त्रज्ञानं अनेक प्रकारच्या असणाऱ्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अभ्यास करून त्यांनी असं सुचवलं की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणामध्ये जगण्यास सर्वात जास्त त्या ठिकाणी सक्षम आहे म्हणजे फिटेस्ट आहे तेच सजीव पुढील असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये टिकण्याची असणारी जी काही शक्यता जी आहे तर ती शक्यता त्या ठिकाणी सर्वात त्या ठिकाणी जास्त आहे. दिस इज कॉल्ड थिअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि यालाच त्या ठिकाणी सक्षम म्हणजे फिटेस्ट सक्षम जगण्यासाठी समर्थ आहे तोच त्या ठिकाणी टिकेल. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. आणि जे सक्षम तो टिकेल यालाच त्या ठिकाणी त्याचा सिद्धांत त्या ठिकाणी म्हणतात किंवा हाच त्या ठिकाणी असणारा जो काही डार्विन जो आहे तर त्या डार्विनचा पहिला सिद्धांत त्या ठिकाणी असणार आहे. इफ एन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ ए न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स and is able to survive, this change is preserved in the next generation. म्हणजे सर्वसाधारणपणे एखादा असणारा जो काही जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी त्याला फायदेशीर ठरेल अशा प्रकारचं एखादं असणारं जे काही कॅरेक्टर जे आहे बेनिफिशियल अशा प्रकारचं कॅरेक्टर म्हणजे फायदेशीर अशा प्रकारचं असणारं जे काही वैशिष्ट्य जे आहे तर ते वैशिष्ट्य घेऊन जर त्या ठिकाणी तो बॉर्न झाला म्हणजे जन्माला त्या ठिकाणी जर आला व टिकू शकला तरच त्याची असणारी जी काही पुढची पिढी जी आहे तर ती पुढची पिढी त्याच्यासारखी त्या ठिकाणी बनते. दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि यालाच त्या ठिकाणी डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं त्या ठिकाणी म्हणतात. याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण 10वीला आल्यानंतर त्या ठिकाणी पाहणार आहे. याच्यानंतरचा असणारा जो काही पुढचा भाग जो आहे तर तो पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे की क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हे असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. यासाठी काही असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची असणारे जे काही उत्तरं जे आहेत तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी आठवायचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. की व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. या ठिकाणी असणारे जे काही सजीव जे आहे तर त्या सजीवांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी का केलेलं आहे. आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे की विच आर द क्रायटेरिया यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल. ज्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी असतील वनस्पती असतील तर यांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण करण्यासाठी कोणत्या प्रकारचा असणारे जे काही क्रायटेरिया जे आहेत निकष जो आहे तर तो निकष त्या ठिकाणी लावला जातो. याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या वर्गांमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहेत. याच्या पुढे इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की या ठिकाणी असणारे जे काही सजीव जे आहेत तर ते सजीव या ठिकाणी आपल्याला हे जे काही असणारे जे काही लिव्हिंग वर्ल्ड जे आहेत तर त्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही सजीव जे आहेत तर ते सजीव त्या ठिकाणी आहेत. आणि या सर्व सजीवांचा त्या ठिकाणी अभ्यास करणं त्या ठिकाणी कसं आहे अशक्य आहे. एकाच वेळेला त्यांचा अभ्यास करणं त्या ठिकाणी अशक्य आहे. क्लासिफिकेशन हेल्प्स दिस रिस्पेक्ट.
आणि म्हणून त्यांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर सर्वसाधारणपणे ही जे काय असताना जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण जर आपण जर केलं तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी सहजगत्या त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आपल्याला मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना दिसते. डिफरंट सायंटिस्ट हॅव युज्ड डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. विविध अशा प्रकारचे असणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी काय केलेले की विविध अशा प्रकारचे असणारे जे काही क्रायटेरिया निकष जे आहेत तर त्या निकषांचा वापर करून त्या ठिकाणी इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स आणि स्वतंत्रपणे त्या ठिकाणी ते असणारे जे काही वनस्पती असतील प्राणी असतील तर यांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्यांनी त्या ठिकाणी केलेले. The hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia or kingdom Plantae. Further, group and subgroups are formed depending upon the basic similarities and differences. This is called the hierarchy of the classification. सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन करण्यासाठी त्या ठिकाणी असणारे जे काही हिरार्ची जे आहे तर त्या हिरार्चीचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये पदानुक्रम त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे जे असणारे जे काही हिरार्ची जे आहे तर त्या हिरार्चीचे असणारे जे काही सुरुवात जे आहे असणारा जो काही टेबल जो आहे तर त्या टेबलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की ही जी काही हिरार्ची जी आहे तर त्या टेबलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची असणारी जी काही हिरार्ची जी आहे तर ती हिरार्ची त्या ठिकाणी देते. मग आता ही जी काही हिरार्ची जी आहे तर त्या हिरार्चीची असणारे जे काही सुरुवात जी आहे तर ती सुरुवात आपल्याला लक्षात येता नसते की असणारा जो काही किंगडम जो आहे तर त्या किंगडमने काय होता नसते या ठिकाणची असणारी जी काही हिरार्ची जी आहे तर त्या हिरार्चीची सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी किंगडम जो आहे तर त्या किंगडमनं त्या ठिकाणी होता नसते. किंवा या ठिकाणी असणारे जे काही हिरार्ची जी आहे तर त्या हिरार्चीची असणारी जे काही सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ॲनिमिलिया किंवा दुसरा असणारा जो काही प्लॅन्टी हे जे काय असणारे जे काही किंगडम जे आहे तर त्या किंगडमच्या साह्याने काय होता नसते अशा प्रकारचं असणारं जे काही हिरार्ची जे आहे तर त्या हिरार्चीचं असणारं जे काही सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही ग्रुप्स आणि सब ग्रुप्स या ठिकाणी पुढे आपल्या लक्षात येत नसते की अशा पद्धतीचे असणारे जे काही फायलम क्लास अशा प्रकारचे असणारे जे काही ग्रुप्स आणि फर्दर्स असणारे जे काही सब ग्रुप जे आहेत तर या सर्वांचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे एकत्र त्या ठिकाणी केलेले म्हणजे त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही बेसिक अशा प्रकारचे असणारे जे काही सिमिलॅरिटी जे आहेत तर त्या सिमिलॅरिटीचा डिफरन्सेसचा त्या ठिकाणी असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर करून त्या ठिकाणी ते असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन काय केलेले अशा पद्धतीने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आणि ही जी काय असणार जे काही त्या ऑर्गॅनिझमची तो प्लॅन्ट असेल किंवा त्या ठिकाणी असणारा जो काही ॲनिमल असेल तर अशा पद्धतीनं त्याचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. दिस इज कॉल्ड हिरार्ची ऑफ द क्लासिफिकेशन. त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं कोणी हिरार्ची ऑफ द क्लासिफिकेशन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण त्या ठिकाणी असणारं जे काही किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमिलिया म्हणजे असणारा जो काही एक ॲनिमल त्या ठिकाणी घेतलेला आहे तर तो आहे तर त्या ठिकाणी मानव आणि दुसरा जो आहे तर तो त्या ठिकाणी आपण काय घेतलेले मँगो ट्री जे आहे तर तिचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन नेमकं कशा पद्धतीने केलेलं आहे याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पण आता सर्वसाधारणपणे असणारा जो काही मँगो जो आहे तर त्या मँगोचा असणारा जो काही किंगडम जो आहे तर तो किंगडम आपल्याला त्या ठिकाणी प्लॅन्टी त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही मँगो जो आहे तर त्या मँगोचा किंगडम आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतोय प्लॅन्टी त्या ठिकाणी. त्याचबरोबर दुसरा असणारा जे काही फायलम जो आहे तर तो फायलम त्या ठिकाणी मँगोच्या बाबतीमध्ये काय दिसतं आपल्याला अँथोफायला अशा प्रकारचा असणारा जो काही किंगडम जो आहे तर तो किंगडम त्या ठिकाणी आपल्याला दिलेला. त्याच्यानंतर मँगोच्याच बाबतीमध्ये त्याचा असणारा तो काही क्लास जो आहे तर तो क्लास मात्र आपल्याला त्या ठिकाणी डायकॉटिलिडॉनी अशा पद्धतीचा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर मँगो जो आहे तर त्या मँगोचा असणारा जो काही ऑर्डर जो आहे तर तो ऑर्डर आपल्याला काय दिसते सॅपिनिडल्स अशा प्रकारचा त्याचा त्या ठिकाणी ऑर्डर जो आहे तर तो ऑर्डर त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर मँगो जे आहे तर ते मँगोची असणारी जी काही फॅमिली जी आहे तर ती फॅमिली अँकॅराडिएसी अशा प्रकारची त्याची फॅमिली त्या ठिकाणी दिली. सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं ते जिनस आणि पेशी मँगोच्या बाबतीमध्ये त्याचा असणारा जो काही जिनस जो आहे तर तो जिनस मात्र त्या ठिकाणी काय दिलेला आपल्याला मँगी
फेरा अशा प्रकारचा त्याचा जिनस जो आहे तर तो जिनस त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि पेशीज जे आहे तर ते पेशीज मात्र त्या ठिकाणी काय दिलेले आपल्याला मँगोच्या बाबतीमध्ये इंडिका. म्हणजे अशा पद्धतीनं असणारं जे काही मँगो जो आहे तर त्या मँगोचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं. परीक्षेसाठी या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे. दुसरं असणारं जे काही ह्युमन जे आहे तर त्या ह्युमरचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी केलेलं आहे की ह्युमन जो आहे तर त्या ह्युमनचा असणारा जो काही किंगडम जो आहे तर तो किंगडम आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतोय, ॲनिमिलिया हा जो काही किंगडम जो आहे तर तो किंगडम त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर तो जो असणारा जो काही ह्युमन जो आहे तर त्या ह्युमनचा फायलम जो आहे तर तो क्वारडेटा आहे. त्याचा असणारा जो काही क्लास जो आहे तर तो क्लास आपल्याला त्या ठिकाणी मॅमेलिया क्लास त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा असणारा जो काही ऑर्डर जो आहे तर तो ऑर्डर आपल्याला त्या ठिकाणी प्रिमेट्स त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याची असणारी जी काही फॅमिली जी आहे तर ते फॅमिली त्या ठिकाणी होमिनिडी त्या ठिकाणी दिलेली आहे. जिनस जो आहे तर तो जिनस त्या ठिकाणी आपल्याला होमो दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे असणारे जे काही पेशीज जे आहे तर त्याला त्या ठिकाणी सेपियन्स त्या ठिकाणी म्हटलेले. म्हणजे एखादा असणारा जो काही ऑर्गॅनिझम जे आहे तर त्या ऑर्गॅनिझमचं आपल्याला सायंटिफिक अशा प्रकारचं नाव तयार करण्यासाठी शेवटचं असणारे जे काही जिनस आणि पेशीज असे हे जे काही दोन शब्द जे आहेत तर ते दोन शब्द मिळून त्या ठिकाणी एखादा असणारा जो काही ऑर्गॅनिझम जे आहे तर त्या ऑर्गॅनिझमचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी तयार केलं. उदाहरणार्थ या ठिकाणी असणारा जो काही मँगो जो आहे तर त्या मँगोचा जिनस जो आहे तर तो मॅग्निफेरा आहे आणि पेशीज जो आहे तर तो इंडिका आहे. म्हणून त्या मँगोचं सायंटिफिक अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते आहे तर त्या ठिकाणी मॅग्निफेरा इंडिका. ह्युमन जो आहे तर त्या ह्युमनचं सायंटिफिक अशा प्रकारचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव असणार त्या ठिकाणी होमोसेपियन्स. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दोन असणारे जे काही पदं जे आहेत तर त्या पदांचा आपण काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यालाच आपण त्या ठिकाणी पुढे पाहणार आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय द कार्ल लिनियस. म्हणजे या ठिकाणी असणारं जे काही कार्ल लिनियस नावाचा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाची असणारी जी काही द्विनाम पद्धती म्हणजे दोन अक्षरं जे आहेत जिनस आणि पेशीज असा दोघांचाही असणारा जो काही उल्लेख जो आहे तर तो उल्लेख त्या ठिकाणी बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये त्या ठिकाणी केला जातो. म्हणून त्याला त्या ठिकाणी बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय द कार्ल लिनियसची पद्धती त्या ठिकाणी म्हटलेली किंवा कार्ल लिनियसची असणारी जी काही द्विनाम पद्धती जी आहे तर त्या द्विनाम पद्धतीचा असणारा जे काही विचार जो आहे तर तो विचार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेला. Imagine that there are 4 students with a name Kabir or Kiran in your classroom. समजा विचार करायचा आहे की आपला असणारा जो काही वर्ग जो आहे तर त्या वर्गामध्ये कबीर आणि किरण असे नाव असणारे जे काही मुलं जे आहेत तर ती मुलं त्या ठिकाणी आहेत. इफ यू आर टेकिंग अबाउट एनी वन ऑफ देम आणि हे जे काही 4 विद्यार्थी जे आहेत तर त्या 4 विद्यार्थ्यांपैकी त्यांची जी काही नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी आपल्याला कबीर आणि किरण अशा प्रकारची आहेत. आणि एखादा विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही विद्यार्थी जो आहे तर त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बोलत आहोत हे त्या ठिकाणी इतरांना त्या ठिकाणी कळावं. आता काय म्हटलेलं पुन्हा एकदा ऐका. इफ यू आर टॉकिंग अबाउट वन ऑफ देम हाऊ वुड यू एन्श्युअर दॅट अदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टेकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. म्हणजे सर्वसाधारणपणे एकच असणारा जो काही विद्यार्थी जे आहे तर त्या विद्यार्थ्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी बोलत आहात हे इतर असणारे जे काही विद्यार्थी जे आहेत तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय कराल. आता काय काय करू शकतो. पहिले आपल्याला दिलेले वी विल टेल द फुल नेम दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. म्हणजे निश्चितपणे त्या ठिकाणी कोणता विद्यार्थी आहे हे त्या ठिकाणी कळावं म्हणून आपण काय करू तो विद्यार्थी जे आहे तर त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी फुल नेम जे आहे पूर्ण नाव त्या ठिकाणी सांगू. म्हणजे जसं त्या ठिकाणी आपण त्याचं नाव सांगू किंवा त्याचं असणारं जे काही आडनाव जे आहे तर त्या आडनावाचा त्या ठिकाणी उल्लेख करू. म्हणजे जसं पूर्ण त्या ठिकाणी माहिती सांगितल्यामुळं नेमका कोणता विद्यार्थी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. तर तशाच पद्धतीनं धिस इज सिमिलर टू द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आणि अशाच पद्धतीनंच या ठिकाणी असणारे जे काही बायनॉमियल नॉमेनक्लेचरची असणारी जी काही पद्धत जी आहे द्विनाम पद्धती जी आहे तर त्या द्विनाम पद्धतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी असणारं जे काही जिनस आणि असणारे जे काही पेशीज जे आहेत तर त्या पेशीजचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. ही जी काही द्विनामकरण असणारी जी काही पद्धती जी आहे तर त्या पद्धतीच्या साहाय्यानं
असणारा जो काही प्रत्येक सजीव जो आहे तर तो प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी त्याचा अवलंब जो आहे तर तो अवलंब त्या ठिकाणी केला जातो. अकॉर्डिंगली ए सायंटिफिक नेम हॅज बीन असाइड टू ईच ऑर्गॅनिझम. मगाशी पाहिल्याप्रमाणे प्रत्येक असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवाला त्या ठिकाणी सायंटिफिक नेम, वैज्ञानिक अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी त्याला देण्यात आलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज द जिनस अँड द सेकंड इज द पेसिस. म्हणजे काही सायंटिफिक नेम जे आहे तर ते नेम त्या ठिकाणी तयार करत असताना दोन असणारे जे काही भाग जे आहेत तर त्या दोन भागांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पहिलं जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी जिनस दिलेले, त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये प्रजाती त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि सेकंड टर्म जे आहे तर ते त्या ठिकाणी पेसीज आहे, म्हणजे जाती जे आहे. तर म्हणजे अशा प्रकारचं जिनस आणि पेसीज असा दोघांचं मिळून त्याचं तो असणारा जो काही ऑर्गॅनिझम जे आहे तर त्या ऑर्गॅनिझमचं असणारं जे काही सायंटिफिक नेम जे आहे तर ते सायंटिफिक नेम त्या ठिकाणी तयार केलं जातं. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइड ए बायनॉमियल नेम ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ द नॉमेनक्लेचर. म्हणजे सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की आंतरराष्ट्रीय नामकरण असणारे जे काही संहिता जी आहे तर त्या संहितेच्या नियमानुसार सर्व असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांना द्विनाम पद्धती जी आहे तर त्या द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक अशा प्रकारची असणारे जे काही नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी देण्यात आलेली. ऑल ऑर्गॅनिझम्स ऑफ ए पेसीज आर सो सिमिलर दॅट irrespective of differences in color, height, habitat and habits, they can reproduce among themselves and forms new individuals like themselves. म्हणजे सर्वसाधारणपणे एक असणारे जे काही प्रजात जे आहे तर त्या प्रजातीचा जर आपण जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर त्या एकाच प्रजातीमध्ये असणारे जे काही सजीव जे आहे तर ते सजीव त्या ठिकाणी इतके सारखे असतात की त्यांची असणारा जो काही रंग असेल, उंची असेल, शेपटीची लांबी असेल, असे काही असणारे जे काही भेद जे आहेत तर ते भेद जरी असले तर त्यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण पाहिले की या ठिकाणी रिप्रोडक्शन जे आहे, संकर जो आहे तर तो संकर त्या ठिकाणी होऊ शकतो, प्रजनन त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा त्यांची जी काही वंशवृद्धी जी आहे तर ते वंशवृद्धी त्या ठिकाणी होऊ शकते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला दिले पहा की फॉर एक्झाम्पल ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग्स टू द सेम स्पेसीज. जगभरामधले असणारे जे काही मांजरी जे आहेत तर त्या मांजरींचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर सर्वसाधारणपणे जगभरामधले जे काही सर्व मांजरं जे आहेत तर ती एकाच प्रजातीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मोडताना दिसतात. अँड प्लॅन्ट्स लाईक मँगो, व्हीट, मेज एक्सेट्रा. तर तशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणीचा किंवा त्या ठिकाणी प्राण्यांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला किंवा असणारे जे काही त्याचबरोबर आपल्याला असणारे जे काही कोंबडी असेल, गाय असेल, कुत्रा असेल यासारखे जे काही असणारे जे काही प्राणी असतील तर त्या प्राण्यांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. म्हणजे द सेम इज ट्रू इन द केस ऑफ द ॲनिमल्स लाईक हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा अँड द प्लॅन्ट्स लाईक मँगो, व्हीट, मेज एक्सेट्रा. म्हणजे जगभरामधील सर्व असणारे जे काही मांजरं जे आहेत तर ती मांजरं त्या ठिकाणी एकाच प्रजातीमध्ये त्या ठिकाणी मोडताना दिसतात. त्याच्यामध्ये प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा विचार केला तर कोंबडी असेल, गाय असेल, कुत्रा असेल किंवा वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये आंबा असेल, मका असेल, गहू असेल या सर्वांचा असणारा जो काही समावेश जो आहे तर तो समावेश त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. आता लास्ट पार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे की फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द किंगडम प्लॅन्टी अँड ॲनिमलिया क्लासिफाईड बाय द बायनॉमियल मेथड ऑफ द नॉमेनक्लेचर. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी सृष्टीतील असणारे जे काही द्विनाम पद्धती जी आहेत तर त्या द्विनाम पद्धतीनं वर्गीकरण केलेली काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे पहा की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये असणारं जर काही लिव्हिंग थिंग जे आहेत तर त्याच्यामध्ये डॉग आहे, काऊ आहे, हिबिस्कस आहे, जवार आहे. यांचे असणारे जे काही सायंटिफिक नेम जे आहेत तर ते सायंटिफिक नेम तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेसाठी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ असणारा जो काही डॉग जो आहे तर त्या डॉगचं असणारे जे काही सायंटिफिक अशा प्रकारचं असणारे जे काही नेम आपल्याला दिलेले तर त्या ठिकाणी कॅनिस फॅमिलिरिस अशा प्रकारचं डॉगचं त्या ठिकाणी सायंटिफिक अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी दिलेलं. दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला दिलेलं आहे काऊ. या काऊचं असणारं जे काही सायंटिफिक नेम जे आहेत तर ते सायंटिफिक नेम आपल्याला दिलेले बॉस टॉरस अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरा लिव्हिंग थिंग आपल्याला दिलेले हिबिस्कस.
आता हिबिस्कस जे आहे तर त्या हिबिस्कसचं असताना ते काही सायंटिफिक नेम जे आहे तर ते सायंटिफिक नेम आपल्याला दिसतंय हिबिस्कस रोजा सायनेसिस अशा प्रकारचं त्याचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतरचं चौथं आपल्याला दिलेलं आहे जवार. ही जवार जे आहे तर त्या जवारचं सायंटिफिक असणारे जे काही नेम जे आहे तर ते नेम आपल्याला दिलेले स्वारघम बाय कलर. पुन्हा एकदा ऐका काय म्हटलंय, स्वारघम बाय कलर अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारे जे काही जवार जे आहे तर त्या जवारचं सायंटिफिक अशा पद्धतीचं असणारे जे काही नाव जे आहे तर ते नाव आपल्याला त्या ठिकाणी दिले. आता त्या ठिकाणी काय दिलेली चौकटीमध्ये 29 एप्रिल इज ऑब्झर्वड ॲज वर्ल्ड प्रोटेक्शन डे. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की 29 एप्रिल जो आहे तर तो 29 एप्रिल जो आहे तर तो जगभर त्या ठिकाणी जागतिक अशा प्रकारचा बेडूक संरक्षण दिवस म्हणून त्या ठिकाणी पाळला जातो. किलिंग अँड हार्मिंग द फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही बेडूक जे आहे तर त्या बेडकांची त्या ठिकाणी शिकार करणं म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मारणं किंवा त्यांना त्या ठिकाणी इजा जे आहेत हार्मिंग जे आहे तर ते हार्मिंग त्या ठिकाणी करणं वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तर त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी बंदी आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.